Welcome to this crazy world. हाय गाइस, मी जुई बोंबिलवार. आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे चिमणीला सापडला मोती. एक चिमणी असते आणि एक कावळा असते. दोघं जण एका झाडावर जवळ राहत असतात आणि एक दिवशी ते दोघं दाणे टिपायला जातात. चिमणीला दाणे टिपता टिपता एक चमकणारी वस्तू मिळते. मग चिमणी ते पटकन पुढे जाऊन चोचीत धरते आणि कावळे दादाला सांगते, कावळे दादा, हे बघ मला काय सापडलं. मग कावळे दादा म्हणते, बघू काय सापडलं. मग चिमणी म्हणते, नाही, माझ्या हातातूनच दुरून बघ, नाही तर घेशील माझा मोती तू. मग कावळे दादा म्हणते, असं काय ग चिवताई, मी बघतो आणि परत देऊन टाकतो. मग चिमणी म्हणते, हे घे, पण बघून लगेच वापस दे बरं का माझा मोती. मग कावळे दादा हातातून मोती घेते. मग मोती बघता बघता हळूहळू मागे सरकतो कावळा आणि पटकन उडून झाडावर बसतो आणि म्हणतो, काव काव काव, मला मोती खूप आवडला, मी नाही देणार मोती, कर काय करायचं ते. मग चिमणी म्हणते, असं काय करतोस रे कावळे दादा, दे ना माझा मोती परत मला. मग कावळे दादा म्हणते, देत नाही जा, मीच देत नाही जा, काय करायचं ते कर. मग चिमणी जाते झाडाकडे. मग झाडाला म्हणते, झाड दादा, कावळ्याला पाडणार रे, कावळ्यानं माझा मोती घेतलाय रे, मागतीये पण देतच नाही. मग झाड दादा म्हणते, मी का कावळ्याला पाडू, कावळ्यानं माझं काही केलं नाही. मग चिमणी जाते सुताराकडे. मग सुताराला म्हणते चिमणी, सुतार दादा, झाड पाडणार रे, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतलाय रे, मागतीये पण देतच नाही. मग सुतार दादा म्हणते, मी का झाडाला पाडू, झाडानं माझं काही केलं नाही. मग चिमणी जाते राजाकडे आणि राजाला म्हणते, राजा, तुम्ही सुताराला दंड करा ना, सुतार झाड तोडत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतलाय, मागतीये पण देतच नाही. मग राजा म्हणते, मी का सुताराला दंड करू, सुतारानं माझं काही केलं नाही. मग चिमणी जाते राणीकडे आणि राणीला म्हणते, राणी, तू राजावर रूस ना ग, राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड तोडत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतला ग, मागतीये पण देतच नाही. मग राणी म्हणते, मी का राजावर रुसू, राजानं माझं काही केलं नाही. मग चिमणी जाते उंदीर दादाकडे. मग उंदीर दादाला म्हणते, उंदीर दादा, तू राणीची साडी फाडणार रे, राणी राजावर रुसत नाही, राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड तोडत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतलाय रे, मागतीये पण देतच नाही. मग उंदीर दादा म्हणते, मी का राणीची साडी फाडू, राणीनं माझं काही केलं नाही. मग बिचारी चिमणी उडत एका गोट्यावर बसते आणि रडायला लागते. मग चिमणीला म्याऊ असा आवाज ऐकू येते आणि मग तिला वर दिसते मनी माऊ. मग मनी माऊ तिला जवळ घेते, तिच्या पाठीवरून हात फिरवते. मग मनी माऊ विचारते चिमणीला, काय झालं ग, तू का रडतीये. मग चिमणी तिला सगळं सांगते. उंदीर राणीची साडी फाडत नाही, राणी राजावर रुसत नाही, राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड तोडत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतलाय ग, मागतीये पण देतच नाही. मग
मग मनीमाऊ म्हणते, असं का? मग चिमणी म्हणते, तुला उंदीर आवडतो का ग? मग मनीमाऊ म्हणते, हो, मला उंदीर खूप आवडतो, चल जाऊ. मग चिमणी आणि मनीमाऊ जाते उंदराकडे. मग उंदीर मनीमाऊला बघून घाबरतो. मग उंदीर म्हणतो, नको नको, मी राणीची साडी फाडतो. मग राणी म्हणाली, नको नको, मी राजावर रुसते. राजा म्हणाला, नको नको, मी सुताराला दंड करतो. सुतार म्हणाला, नको नको, मी झाड पाडतो. झाड म्हणाला, नको नको, मी कावळ्याला पाडतो. कावळा म्हणाला, नको नको, मी चिमणीचा मोती देतो. मोती देतो, घ्या. मग कावळा कसा घाबरला. मग चिमणी खुश झाली आणि गाणं म्हणत नाचत नाचत ती घरी निघून गेली. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.